तर बातमी आहे बारामतीमधून। बारामतीतली लढाई ही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी नाही, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशीही नाही, तर पंतप्रधान मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असं वक्तव्य फडणवीसांनी इंदापुरात केलंय। त्यावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे। फडणवीस यांचं हे बोलणं हास्यास्पद असल्याचं जयंत पाटील म्हणाले। बारामती निवडणुकीत कोण कोणाविरोधात आहे हे सर्वांना माहिती आहे, तर जयंत पाटील यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं। जयंत पाटील नाराज आहेत, त्यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही। एवढी मोठी निवडणूक पण जयंत पाटील कुठेच का दिसत नाही, असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी केलाय। देशामध्ये मोदीजींनी जे निर्णय घेतले ते ऐतिहासिक होते, अभूतपूर्व होते। होते की नाही सांगा? ऐतिहासिक होते की नाही? अभूतपूर्व होते की नाही? देश बदलणारे होते की नाही? गरिबाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे होते की नाही? या प्रत्येक निर्णयाचा विरोध सुप्रियाताईंनी केला, प्रत्येक निर्णयाचा। त्यास्पद वाटत नाही का तुम्हाला? ही लढाई कुणाच्या विरोधी आहे हे सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे आणि बारामतीकर त्या प्रश्नाचं त्याच पद्धतीनं उत्तर देतील। याच्यात नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न हा दिसतोय। कदाचित सर्वेमध्ये मोदी आणि राहुल गांधी यांची कंपॅरिझन त्यांच्या समोर आली असेल आणि त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यांचा। जयंत पाटीलच आजकाल इररिलेव्हंट झाले आहेत। मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही। त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत। बघा कुठे दिसत आहेत का तुम्हाला जयंत पाटील? एवढी मोठी निवडणूक चालली आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं? शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील आहेत कुठे?